गणित दिलेलं बघा. ताशी x किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी एक रेल्वे 300 मीटर लांबीच्या पुलास 72 सेकंदात ओलांडते व तीच रेल्वे 750 मीटर लांबीच्या बोगद्यास 108 सेकंदात ओलांडते, तर x बरोबर किती, असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम ट्रिक्सने हे गणित सोडूया. त्याच्यानंतर मी तुम्हाला ट्रिक्स आणि ह्याची कन्सेप्ट दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करून सांगतो. बघा, ट्रिक्स काय आहे? रेल्वे पूल क्रॉस करते म्हणजे तिला स्वतःचं अंतर प्लस पुलाची लांबी असे क्रॉस करायला 72 सेकंद लागतात. तर तिथेच रेल्वेला स्वतःची लांबी प्लस बोगद्याची लांबी जे 750 मीटर आहे त्याला क्रॉस करायला 108 सेकंद लागतात. मग रेल्वे ज्यावेळेस स्वतःचं अंतर प्लस 300 मीटर एवढं अंतर पार करत होतं, त्यावेळेस त्याला 72 सेकंद लागत होते. पण हे 750 मीटर म्हणजेच किती? ह्याच्यामधून जर 300 काढले मी, तर 450 मीटर वाढलं. तर ह्या 108ला पण कसं म्हणू शकतो? ह्याच्यामधून जर 72 काढले, तर ह्याला 36 सेकंद एक्स्ट्रा लागलेले आहेत. कशासाठी? तर हे 450 मीटर अंतर पार करायला. ठीक आहे. मग तुम्ही काय म्हणू शकता, की हा जर 72 सेकंदात म्हणजे 36च्या डबल अंतरात L+300 जातोय, म्हणजेच तो किती अंतर जातंय? ह्याच्या डबल अंतर जातंय 450च्या. म्हणजे तो जात आहे 900 मीटर आणि किती सेकंदात जात आहे? 72 सेकंदामध्ये. हे झालं मीटर प्रति सेकंदामध्ये. तुम्हाला उत्तर पाहिजे किलोमीटर प्रति तासामध्ये, म्हणून याला 18/5 ने भाग दिला, तर 18 चोक 72, 4 पंचे 20, हा 0 हा 0 कटला. इथे किती येणार आहे? 45 किलोमीटर प्रति ताशी. ही आहे याची शॉर्ट ट्रिक. आता कन्सेप्ट समजून घेऊ होतं काय. एखादी रेल्वे आहे, समजा एखादी रेल्वे आहे. ती जर एखादा माणूस, ठीक आहे, एखादा माणूस, एखादं झाड, एखादा सिग्नल असं काही पार करत असेल, तर त्या रेल्वेला जेवढं अंतर पार करावं लागेल म्हणजे तिला स्वतःची लांबी पार करावं लागते. स्वतःची लांबी. ठीक आहे. त्याच्याच उलट जर रेल्वेच्या समोर प्लॅटफॉर्म, पूल, बोगदा ह्या गोष्टी आल्या, तर यांना काय स्वतःची लांबी आहे. मग त्या कंडिशनमध्ये रेल्वेला जे अंतर पार करावं लागतं ते स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्म असो, पूल असो, बोगदा असो, या दोघांची एकत्रित लांबी पार करावं लागते. मग आता काय कन्सेप्ट बनते बघा. रेल्वे ज्यावेळेस एखादा पूल पार करते त्यावेळेस स्वतःचं अंतर पार करते. एल काय आहे? हे स्वतःची लांबी आहे. रेल्वेची स्वतःची लांबी किंवा एकूण अंतर, रेल्वेचं स्वतःचं अंतर प्लस 300 मीटरचा पूल असं पार करायला त्याला लागत आहे किती? 72 सेकंद. मग त्याच्याच पुढे जाऊन रेल्वेला 750 मीटर बोगदा पार करायचा आहे. स्वतःचं अंतर प्लस 750 मीटर असं एकूण 108 सेकंद लागत आहे. मग तुम्ही काय करा, या दोघांची वजाबाकी जर तुम्ही केली, तर L+300 जर मी खाली घेतला आणि हा 72 घेतला, यांची वजाबाकी केली, तर हा L कटेल. इथे काय येणार आहे? 450 मीटर आणि इथे सेकंदामध्ये येणार आहे 36 सेकंद. ठीक आहे. मग तुम्हाला काय भेटलं, की 450 मीटर एवढं अंतर तो 36 सेकंदात जात आहे. 450 मीटर एवढं अंतर तो 36 सेकंदात जात आहे. गुणीला किती होणार आहे? 18/5. 18 दुनी 36, 5 दुनी 10, हा 0 कटला, तर इथे किती येतो? 45 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. मग 18/5नेच का गुणायचं ते पण लक्षात ठेवा. मीटर प्रति सेकंद आणि किलोमीटर प्रति तास लहानाकडून म्हणजे मीटर प्रति सेकंदामधून मोठ्याकडे जायचं असेल तर मोठा आकडा वरती ठेवायचा आणि मोठ्याकडून लहानाकडे जायचं असेल तर लहान आकडा वरती ठेवायचा. हे नेहमी डोक्यात फिट करून घ्या. बरं, आता इथे एक गोष्ट समजून सांगायची राहिली, की इथे 36 सेकंद बरोबर 72 घेतलं होतं. समजा यांनी रेल्वेची लांबी विचारली असती तर काय आलं असतं? बघा, इथे 36 सेकंद बरोबर आले असते 450. 36 सेकंद बरोबर आले असते 450. मग 72 सेकंद बरोबर किती आले? 72 सेकंद बरोबर आले असते 900. मग हे 900 मीटर कोणतं असलं असतं? L+300 असलं असतं. मग ह्याच्यातून जर मी 300 वजा केले तर ते आले असते 600. म्हणजे रेल्वेची स्वतःची लांबी. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास या आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवा. आपला 59चा मंथली मेंबरशिप आहे.
याच्यामध्ये ऑटो पेचा ऑप्शन आहे, तो कृपया कॅन्सल करावा. हा आपला WhatsApp चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.